नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लोबे आज तुम्हाला इयत्ता 10वी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लोडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील 6वे प्रकरण, ते म्हणजे सांख्यिकी, स्टॅटिस्टिक्स. मुलांनो, स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकी ही गणितातील एक शाखा आहे. मानवी जीवनात सांख्यिकी अनेक शाखांमध्ये आपल्याला उपयोगी पडते, जसे शेती, शिक्षण, जैवतंत्रज्ञान, खेळ, भूगोल, समाजशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र अशा अनेक शाखांमध्ये आपल्याला स्टॅटिस्टिक्सचा उपयोग होतो. कसा उपयोग होतो? मुलांनो, आपण बघा संभाव्यता ह्या प्रकरणामध्ये शिकलो. संभाव्यता म्हणजेच काय? शक्यता. जेव्हा एखादा आपण प्रयोग करतो तेव्हा त्या प्रयोगाच्या अनेक निष्पत्ती म्हणजेच काय फलित काय घडणार प्रयोग केल्यावर, त्याच्या अनेक शक्यता असतात. उदाहरणार्थ नाणेफेक, मग या ठिकाणी टॉस करताना दाखवलं. तर नाणं फेकल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, आपण त्या पाठात शिकलो की 2 शक्यता असतात. एक तर छापा असेल किंवा काय असेल, काटा असेल. बरोबर ना? एकच तुम्ही शक्यता सांगू शकत नाही. मग आयदर हेड ऑर टेल, 2 शक्यता असतात. त्यांना म्हणतात 2 फलिते किंवा 2 शक्यता. एक नाणं फेकलं असतं. पण समजा मी नाणी जास्त फेकली, 2 नाणी फेकली एका वेळेला, तर 2 नाणी जर मी टॉस केली तर अनेक शक्यता अपरशक्यता वाढल्या. पहा, दोन्ही नाण्यांवर काटा येऊ शकतो किंवा दोन्ही नाण्यांवर छापा येऊ शकतो. बरोबर? किंवा एकावर छापा, पहिल्यावर छापा, दुसऱ्यावर काटा येऊ शकतो. 2 आहेत ना नाणी माझ्याकडे, म्हणजे बघा किती शक्यता आहेत त्या. किंवा पहिल्यावर काटा आणि दुसऱ्यावर, एकावर आणि असं नाही, पहिल्यावर आणि दुसऱ्यावर म्हणत आहे मी. म्हणजे एकूण किती शक्यता झाल्या पहा बरं. एक नाणं फेकली तर 2 शक्यता. परंतु जेव्हा मी 2 नाणी फेकली किंवा टॉस केली त्यावेळेला किती शक्यता आल्या बघा. पहिलं आली जोडी दोघांची टी आणि एच, म्हणजे टेल आणि हेड. नंतर आले हेड आणि टेल, नंतर हेड आणि हेड, एच एच, आणि नंतर टेल आणि टेल. असे एकूण किती शक्यता आल्या पहा बरं. एकूण किती? 4 शक्यता आल्या. मग जशी तुम्ही नाण्यांची संख्या वाढवत जाणार त्याप्रमाणे शक्यता वाढत जाणार. आणि जेव्हा अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर शक्यता जेव्हा असतात तेव्हा त्यांच्या बाबतीत व्यवस्थित नोंदी कराव्या लागतात आणि त्या नोंदीचा अभ्यास करावा लागतो आणि विविध निष्पत्तींच्या संभाव्यता ज्या शक्यता ज्या आहेत त्या तपासाव्या लागतात. आणि ही जी शाखा आहे किंवा हा जो अभ्यास आहे, जास्त जेव्हा शक्यता असतात तेव्हा त्याचा अभ्यास करणे ही आपली गणितातली शाखा. कोणती शाखा करते? सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक्स. बाळांनो, सांख्यिकी ही काय आहे? सांख्यिकी अशी शाखा आहे की एखादी जेव्हा आपण घटना जी आहे किंवा आपण प्रयोग म्हणतो, त्या घटनेविषयी किंवा समस्येविषयी संख्येच्या रूपात माहिती गोळा केली जाते. आणि मग त्या माहितीचा अभ्यास करून जेव्हा निष्कर्ष काढतो, तसंच म्हटलं की अनेक शक्यता आहेत, मग त्या शक्यतांचा अभ्यास करून योग्य ती संभाव्यता तपासणे, हे जे करणारी शाखा, जी स्वतंत्र शाखा, तिला सांख्यिकी असे म्हणतात. मग एखाद्या विशिष्ट समूहाविषयी आपण जी माहिती एकत्र करतो, माहिती आपल्याला मिळते, ती माहिती संख्येच्या रूपात असते. बरोबर ना? आणि त्या संख्येच्या रूपात मिळालेली माहिती जी आहे तिला सामग्री असे म्हणतात. उदाहरणार्थ, एका गावातील प्रत्येक कुटुंबाकडे किती शेती आहे? मग ते शेती एकरमध्ये असेल ना, किंवा गुंठ्यामध्ये असेल. 10 एकर आहे, कोणाकडे 2 एकर आहे. प्रत्येक कुटुंबाकडे, म्हणजे आता एका गावामध्ये 50 कुटुंब आहे, तर प्रत्येकाची माहिती मी लिहिणार, शेती किती आहे आणि गोळा करणार.
तर ही जी आहे माहिती आपण संख्या रूपात गोळा करतो तिला सामग्री असे म्हणतात. मला इथे बघा हेडिंगमध्ये मी जरा आठवूया असं म्हटलं आहे. का माहिती आहे का, आपण हा भाग इयत्ता 8वी 9वी शिकलो तर आपण उजळणी करतो. थोडीशी आपल्याला उजळणी करणं आवश्यकच आहे, कारण त्याचा उपयोग आपल्या ह्या वर्षीच्या किंवा 10वीच्या भागामध्ये होणार आहे. चला आठवूया आपण काय काय शिकलो मागील भागात. तर ही जी सामग्री आहे ते सामग्रीचे 2 प्रकार. आपण जी संख्या रूपात सामग्री गोळा करतो तिचे 2 प्रकार आहेत. जर एखाद्या व्यक्तीने माहिती घेण्याच्या ठिकाणी जाऊन, म्हणजे आता प्रत्येक घरी 50 घरं आहेत गावामध्ये, प्रत्येकाला जाऊन विचारलं की किती शेती आहे तुमची, किती एकर आहे, तर ती जी माहिती आहे तिला म्हणतात प्राथमिक सामग्री. एखाद्या ठिकाणी जाऊन माहिती गोळा करणे ते प्राथमिक सामग्री. परंतु कधीकधी काही माहिती अशी असते की आपल्याला डायरेक्ट मिळत नाही, तर इतरांनी संकलित केलेली माहिती, कार्यालयीन दस्तऐवजामध्ये प्रसिद्ध झालेली सामग्री, की सरकारी विभागातून उपलब्ध माहिती, की शोध निबंधातून घेतलेली माहिती, म्हणजे दुसऱ्या माहितीतून घेतलेली जी माहिती असते त्यातून आपल्याला जे पाहिजे ते आपण गोळा करणे, त्याला म्हणतात दुय्यम सामग्री. कळलं का तुम्हाला? दुय्यम सामग्री म्हणजे प्राथमिक सामग्री हा फरक. उदाहरणार्थ गावातील प्रत्येकाकडे असलेली शेतीसंबंधी माहिती आपल्याला समजा प्रत्येक घरोघरी जायला मिळालं नाही, तर काय तलाठ्याकडे उतारे असतात नाही का, 7-12 उतारे वगैरे आपण म्हणतो, त्यामध्ये असते प्रत्येकाकडे किती शेती आहे. मग तिथे जाऊन मी जर माहिती गोळा केली तर त्याला म्हणणार काय, दुय्यम सामग्री. समजलं तुम्हाला? तर सामग्रीचे 2 प्रकार, प्राथमिक सामग्री आणि दुय्यम सामग्री. अजून आपण काय शिकलो मागील भागामध्ये, तर ही जी सामग्री आहे संख्या रूपातील सामग्री, तिचं वर्गीकरण म्हणजे गट पाडणे. कसे पाडायचे त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण दिलं आहे बघा मी. एका शाळेतील 8वीचे 40 विद्यार्थी आहेत. त्यांना गणित विषयात 10 गुणांची जी चाचणी घेतली त्यात मिळालेले गुण दिले आहेत बघा. 10 पैकी 2, 10 पैकी 4, 10 पैकी 4, 10 पैकी 8 असे 40 मुलांचे मार्क आहेत. बरोबर. मग आता याचं मला वर्गीकरण करायचं आहे. ही सामग्री अशी जी तुम्हाला दिलेले 40 मुलांचे मार्क दिलेत मी, या 50 गावातील 50 घरांची शेती, ही जी सामग्री आहे ती कच्ची सामग्री झाली. नुसतं का आकड्यांकडे बघून आपल्याला काहीच अंदाज येत नाही आहे ना, त्यामुळे तिला म्हणायचं कच्ची सामग्री. आणि ह्यातील प्रत्येक संख्येला म्हणतात अंक, जो आहे ना, जो मुलांना मिळालेले मार्क, तर प्रत्येक संख्येला प्राप्तांक असे म्हणतात. समजतंय बाळांनो तुम्हाला? आता ह्या प्राप्तांकाचे वर्गीकरण कसं करायचं, आता जी कच्ची सामग्री होती तिचे वर्गीकरण करण्याचे 2 गट प्रकार आहेत. अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी आणि वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी. अवर्गीकृत म्हणजे वर्ग नाही पाडायचे, सामग्रीचे गट नाही पाडायचे. खाली बघा वाक्य, गट न पाडता केलेली वारंवारता सारणी. तर वारंवारता वितरण सारणी याचाही तुम्हाला मी अर्थ सांगते. त्या जे आता तुम्हाला मी मार्क दाखवले, तर 2 मार्क काही मुलांना मिळाले, काही मुलांना 4 मिळाले. त्यांचं आता विभागणी करायची. पुन्हा मी इथे मार्क तुमच्यासमोर ठेवलेले आहेत आणि त्या विभागणी करून, म्हणजे 2 मार्क किती मुलांना मिळाले, 3 किती मुलांना मिळाले, मी मोजणार आणि आकडे लिहिणार आणि त्याचा मी तक्ता बनवणार. त्या तक्त्याला म्हणतात वारंवारता वितरण सारणी. कळलं का? हेही आपण 8वीला शिकलो आहे बाळांनो. आठवा थोडंसं, म्हणून ते वरती लिहिले, आठवूया आपण मागे काय शिकलो. तर त्यांची जी आपण सारणी बनवणार तिला म्हणतात वारंवारता वितरण सारणी. पहा अशी, ठीक आहे. तर या पहिल्या कॉलम 3 कॉलमची सारणी आपण शिकलो होतो मागील इयत्तेमध्ये. पहिल्या कॉलममध्ये मार्क लिहायचे, मग ताळ्यांच्या खुणा माहिती आहे ना, अशा उभ्या खुणा करायच्या, आणि मग किती विद्यार्थी आहेत. तर वारंवारता शब्दाचा अर्थ काय, तर एकच अंक पुन्हा पुन्हा जेव्हा येतो, उदाहरणार्थ 2 मार्क पुन्हा पुन्हा मिळालेली मुलं असणार, अजून कोणाला तरी 2 मिळालेले असणार. पहा इथे पुन्हा पुन्हा 2 2 2 2 येणार, किंवा 3 मार्क मिळालेली मुलं असणार. म्हणजे पुन्हा पुन्हा एक संख्या येणे, वारंवार म्हणजे परत परत म्हणतो ना आपण. तर त्या पुन्हा पुन्हा येणारे आकडे एकूण लिहिणे याला म्हणतात वारंवारता. फ्रिक्वेन्सी, आय म्हणजे तो क्रमांक, आय म्हणजे संख्या, कितवी संख्या आहे ती. मग आता 2 गुण किती मुलांना मिळालेत, इथे 2च मुलांना मिळालेत, त्यामुळे 2 ताळ्याच्या खुणा केल्या मी, 2 मुलं. त्यानंतर 3 गुण किती मुलांना मिळालेत पाहूया बरं. 3 मार्क किती मुलांना, एकाच मुलाला मिळालेत वाटतं, त्यामुळे वारंवारता 1 आली. 4 गुण मला वाटतं इथे मी मोजून लिहिलेलं आहे, 5 मुलांना मिळाले, तर मी याची वारंवारता 5. 5 गुण मिळाले आहेत 2 मुलांना, तुम्ही पहा इथे मी लिहिता लिहिता पाहू शकता.
हे आपण शिकलेले आहेत बाळांनो. 6 गुण मिळाले आहेत पुन्हा 5 मुलांना, त्यामुळे ह्याची वारंवारता 5 झाली. 7 गुण मिळालेले आहेत 5 आणि 2 7 मुलांना, त्यामुळे इथे वारंवारता 7 झाली. 8 गुण मिळालेले आहेत 6 मुलांना, वारंवारता 6 झाली. 9 गुण मिळालेले आहेत 8 मुलांना, वारंवारता 8 झाली. आणि 10 गुण मिळालेले आहेत 4 मुलांना. आता ही वारंवारता लिहिल्यानंतर त्यांची एकूण बेरीज किती आली पाहिजे? जेवढी मुलं तुम्हाला दिली आहे, 40 मुलांचे मार्क म्हटलेले आहेत ना, तर त्यांची एन म्हणजे वारंवारतेची बेरीज. हे FI हे आपण जे आकडे लिहिलेत की नाही, त्या सर्वांची बेरीज म्हणजे एन. समेशन चिन्ह असतं त्याला, कळलं का? आणि ते एकूण तुमची बेरीज हे जेवढी तुम्हाला आता 40 मुलांचे मार्क होते, तर हे 40 आलं पाहिजे. जर ही नाही आली बेरीज बरोबर, एकूण तुम्हाला जी कच्ची सामग्री दिलेली आहे तिचा आकडा बरोबर नाही आला, तर आपलं मांडणीमध्ये कुठेतरी चुकलं आहे हे आपण समजायचं. तर ही झाली अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी. म्हणजे यामध्ये मी प्रत्येक अंक लिहिले बघा. 2 मार्क मिळाले 2 लिहिलं, 3 मार्क मिळाले 3 लिहिले, 4 मार्काची मुलं आहेत, 5 मार्कावाली पण आहेत, सगळे आकडे लिहिले. पण ह्यामध्ये काय होतं माहिती आहे ना, सारणी मोठी होते ना, सारणी मोठी म्हणजे प्रत्येक संख्या मला लिहावी लागली. त्यामुळे मग दुसरा प्रकार काय, वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी. म्हणजे त्यामध्ये सामग्रीचे गट पाडायचे, पहा, गट पाडून केलेली वारंवारता. मग त्यामुळे काय होतं, जसा आता तक्ता मोठा होतो ना, तो तक्ता मोठा होत नाही, छोटा होतो. सामग्रीचा विस्तार कमी होतो आणि म्हणून सामग्रीचे गट पाडायचे. आणि गट पाडून केलेली वारंवारता जी आहे तिला आता ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल किंवा वर्गीकृत. आता ह्या वर्ग पाडण्याच्या 2 पद्धती शिकलो आपण, समावेशक पद्धत आणि असमावेशक. समावेशक म्हणजे काय, इन्क्लुझिव्ह मेथड, खंडित वर्ग, तुकड्यांचे वर्ग. म्हणजे ज्यामध्ये जो गट असेल ना त्याची खालची आणि वरची वर्ग मर्यादा. तर वर्ग मर्यादा म्हणजे काय सांगणार मी तुम्हाला आता. तर खालची आणि वरची दोन्ही वर्ग मर्यादा जी आहे ती त्या गटामध्ये समाविष्ट इन्क्लूड करायचे, म्हणून तिला म्हणतात इन्क्लुझिव्ह मेथड. तर तीच सारणी आपण घेणार आहोत, तेच उदाहरण घेणार आहोत. आता वर्गीकृतमध्ये समावेशक म्हणजे काय बघा. मी काय केलं, 2 पासून 10 पर्यंत मुलांना मार्क मिळालेले आहेत ना, पण मी 2 ते 4, मग 5 ते 7 आणि 8 ते 10 असे गट पडले बघा. मग 2 ते 4मध्ये 2, 3 आणि 4 मार्क मिळालेले येणार. पुढे 5, 6, 7 मार्क मिळालेले येणार. पुढे 8, 9, 10 मार्क मिळालेले येणार. तर त्यामध्ये ह्यामध्ये 2 आणि 4 हा एक वर्ग झाला नाही का, गट झाला. वर्ग म्हणजे एक गट झाला, सामग्रीचा हा मी गट पडला. तर ह्या गटातील ही पहिली संख्या आणि जो गट आहे ना, 2 ते 4 गट आहे ना, त्यातली पहिली संख्या आणि नंतरची संख्या यांना म्हणतात वर्ग मर्यादा. मग पहिली संख्या तिला म्हणतात खालची वर्ग मर्यादा आणि ही जी संख्या 4 तिला म्हणतात वरची वर्ग मर्यादा. ठीक आहे. मग ह्या दोन्ही संख्या 2 पासून 4 पर्यंत सगळ्या संख्या ह्या गटात समाविष्ट असतात, म्हणून या पद्धतीला म्हणतात इन्क्लुझिव्ह मेथड. समावेशक, दोन्ही वर्ग मर्यादांचा समावेश त्या गटात असणार. मग मी काय करणार, आता बघा हा विस्तार कमी झाला ना, तक्ता छोटा झाला की नाही. मग 2 ते 4मध्ये किती आहेत मार्क मिळालेले, तर 2, 3 आणि 4 म्हणजे सगळे मोजायचे. तर इथे मी मोजूनच लिहिले बाळांनो, तुम्ही मोजा, व्हिडिओ पाहता पाहता मोजू शकता. तर 2 ते 4 मार्क मिळाले, किती मुलं आहेत, 5 आणि 3 8 मुलं आहेत, बरोबर. पुन्हा 5 ते 7 मग मोजायचे, 5 मार्क मिळालेले किती आहे, 6 मार्क मिळालेले किती आहेत आणि 7 मार्क मिळालेले किती आहे. तर ह्या ताळ्याच्या खुणांवरून किती दिसत आहेत बघा, 5 ने 5 10 आणि 4 14 मुलं आहेत. ठीक आहे. आणि मग 8 ते 10 8, 9 आणि 10 मार्क मिळालेली मुलं जास्त आहेत. 8 5 ने 5 10 आणि 5 15 आणि 16 17 18. हे मी केलेली आहे ही वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी समावेशक पद्धत. आता या सर्वांची बेरीज करा बरं. बेरीज तुम्हाला किती आली पाहिजे, तेच विद्यार्थी आहेत ना, 40च आली पाहिजे. करून बघा बेरीज. 10 आणि 10 20 आणि 8 28, 29 30 31 32 आणि 8 40, बरोबर ना. तर ही झाली समावेशक पद्धत. मग आता दुसरी कोणती पद्धत आहे, असमावेशक, अखंडित वर्ग, एक्सक्लुझिव्ह मेथड. यामध्ये काय आहे, त्याची वर्गमर्यादा तुम्हाला म्हटलं ना मी, खालचं आणि वरची संख्या, तर त्याची वरची वर्गमर्यादा जी आहे ती आधीच्या गटात घेत नाहीत, तर ती नंतरच्या गटात समाविष्ट असते.
कळलं का? आणि त्या मिला म्हणतात अखंडित. अखंडित म्हणजे मगाशी कसं खंड पडला ना, 2 ते 4 तिथे तुकडा पडला, पुढचा गट आहे 5 पासून, बरोबर ना. पण इथे तसं नाही. इथे आता वर्ग कसं लिहिणार ते बघायचं. तुम्ही पहा आता तुम्हाला मी वर्ग दाखवते बघा. हे उदाहरण आपण घेतलेलं आहे. त्या उदाहरणामध्ये काय दिलं बघा, 6. आता इथे काही प्राप्तांक दिलेत बघा, 6, 10, 10.3, 11, 15.7, 19, 20, 12, 13. हां, मग जर आपण मगाशाप्रमाणे वर्ग घेतले खंडित 6 ते 10, मग इथे खंड पडला ना, 10च्या पुढे 11शी काही लिंक जोडली जात नाही, मग 11 ते 15, मग 16 ते 20 हे वर्ग घेऊन आपण त्यांची सारणी तयार केली. तर काय होईल बघा, 6 ते 10 मार्क मिळालेली मुलं मी मोजणार. 6 हा 1 आणि 2 मिळाले मला, बरोबर. मग त्यामध्ये 10.3 मोजला जाईल का? तुम्ही 10पर्यंतच म्हणताय ना, त्यामुळे 2च मुलं मोजली गेली, बरोबर. नंतर आता दुसरा गट खंडितमध्ये काय, 11 ते 15, मग 11 आला, बरोबर. त्यामध्ये किती आलं, 12 आला आणि 13 आला बघा. 15 ते 15.7 नाही येणार. मग खंडित असल्याने पुढचा वर्ग 16ने सुरू होतो. त्यामुळे ह्या पद्धतीमध्ये काय होते बघा, जे अपूर्णांकात जर एखादा प्राप्तांक असेल तो धरला जात नाही आहे समावेशक इन्क्लुझिव्ह पद्धतीमध्ये. आणि म्हणून ही दुसरी पद्धत जी आहे ती म्हणजे कशी, अखंडित. म्हणजे वर्गामध्ये खंड नाही पडला बघा. पहिला गट 5 ते 10, दुसरा 10नेच सुरू झाला, म्हणजे खंड पडलेला नाही आहे. म्हणून याला म्हणतात एक्सक्लुझिव्ह आणि अखंडित. अखंडित का, खंड पडला नाही म्हणून. आणि एक्सक्लुझिव्ह का, तर हा जो दुसरा अंक आहे, उदाहरणार्थ 10 प्राप्तांक 5 ते 10 ह्या गटात न मोजता तो 10 ते 15 गटात मोजायचा, असा हा नियम आहे. त्यामुळे काय होणार आहे, 5 ते 10मध्ये 5 ते 9 पर्यंतचे मोजले जातील, किंवा 9 आणि 9.5 वगैरे जे असतील. मग कोण आहे बघा, 6 जे आहेत, 6 ही संख्या यामध्ये धरली जाईल, बरोबर. मग आता 5 ते 9 मध्ये फक्त 6 एकच संख्या, तर मी इथे तळाची पुन्हा 1 आले, वारंवारता 1. आता 10 ते 15मध्ये काय येणार आहे, 5 ते 10मध्ये मी 10 घेतला नाही आहे, ते लिहिलं आहे बघा मी तुम्हाला. मी ते म्हणजे नियम दिला आहे की 10 ते 15 ह्या गटामध्ये 10 धरायचा. तर मी इथे 10 पण येणार, आणि जो अपूर्णांकात आहे तोही येणार, आणि 15 मात्र येणार नाही. 15पेक्षा खाली म्हणजे 14.9 पर्यंत. मग कोण आहे बघा, 10 आहे, 10.3 दुसरा आहे, मग तिसरा किती आहे, 11 आहे, त्यानंतर पुढे 12 आणि 13 म्हणजे 5 झाले नाही का. त्यामुळे इथे बघा विद्यार्थी संख्या 5 आली है ना. म्हणजे आणि पुढे काय आहे, 15 ते 20 म्हणजे ह्यामध्ये 15 येणार आणि 20पर्यंत, म्हणजे 20 येणार नाही. 20च्या आधी म्हणजे 20च्या आधी संख्या म्हणजे किती, 19.9 पर्यंत इथे येणार. 20 येणार पुढच्या गटात. त्यामुळे मग 15पासून काय बघा, 15.7 आहे, मग 19 आहे, 20 येणार नाही. म्हणजे 15.7 आणि 19 2 आलं. आणि मग पुढे 20 ते 25मध्ये 20 आणि 24.9 पर्यंत. मग कोण आहे बघा, 20 आहे, 20च आहे, 19 आपण घेतला. अशा प्रकारे ही असमावेशक एक्सक्लुझिव्ह मेथड जी आहे ती फार महत्त्वाची आहे. ह्या दोन्ही ह्या जे वर्ग तयार करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याचा तुम्हाला उपयोग आपल्याला पुढील भागात होणार आहे. अशा प्रकारे आपण इथे थोडक्यात पाहूया. पुन्हा काय शिकलो, वर्ग मर्यादा मी तुम्हाला आता सांगितलं. 6 ते 10 या वर्गाच्या 6 आणि 10 यांना वर्ग मर्यादा म्हणतात. 6ला खालची आणि 10ला वरची म्हणतात. आता समावेशक आणि असमावेशक पद्धती शिकलो आपण. समावेशक ज्यामध्ये खालची आणि वरची वर्ग मर्यादा त्या गटातच समाविष्ट असते, आणि असमावेशकमध्ये काय, वरची वर्ग मर्यादा जी आहे ती आधीच्या गटात समाविष्ट नसून नंतरच्या गटात समाविष्ट असते. वारंवारता या शब्दाचा अर्थ पाहिला आपण. एखादा प्राप्तांक पुन्हा पुन्हा किती वेळा आला आहे त्या संख्येला प्राप्तांक नाही, सॉरी इथे शब्द चुकला, वारंवारता असे म्हणतात. एक प्राप्तांक किती वेळा आला आहे, इथे प्राप्तांक नाही, इथे वारंवारता शब्द आला पाहिजे. पुन्हा पुन्हा आला आहे ना, वारंवारता असे म्हणतात. आणि तो एफ या अक्षराने, फ्रिक्वेन्सी एफने दाखवतात. तर वर्गांतर आणि पुढचे जे 6 नंबर आहे हे फार महत्त्वाचे आहेत. आपल्याला पुढच्या पूर्ण प्रकरणामध्ये त्यांचा उपयोग होणार आहे. वर्गांतर म्हणजे काय, लगतचे जे 2 वर्ग, लगतचे 2 वर्ग म्हणजे आता हा 6 ते 10 इथे दिले बघा उदाहरण, आणि 11 ते 15 हे 2 वर्ग आहेत ना, म्हणजे गट, वर्ग म्हणजेच गट, त्यांना वर्ग म्हणतात. तर त्यांच्या खालची वर्ग मर्यादा म्हणजे याची खालची वर्ग मर्यादा 6 आणि याची 11, किंवा वरची वर्ग मर्यादा यांच्यातील फरक त्याला वर्गांतर म्हणतात.
म्हणजे 6 आणि 11तला फरक आणि 10 आणि 15तला फरक, तर वर्गांतर असे म्हणतात. आणि वर्गमध्य म्हणजे काय, तर एक जो वर्ग असेल त्याच्या खालच्या आणि वरच्या मर्यादेची सरासरी काढायची. उदाहरणार्थ 6 ते 10 वर्ग आहे, तर वर्गमध्य काय येणार, 6 अधिक 10 भागिले 2. म्हणून 5 आणि 6 नंबरचे जे संज्ञा ज्या आहेत, ह्या सांख्यिकीमधल्या संज्ञा आहेत या सर्व, त्यांचा उपयोग आपल्याला पुढील भागात बरेच वेळा करावा लागणार आहे. आता आपण शिकणार आहोत पुढील भाग. हाही आपण शिकलेलो आहे, तरी आपण जाणून घेऊया केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे काय. केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे काय बाळांनो, की जेव्हा आपण सर्वेक्षण करतो, एखादी माहिती गोळा करतो, सांख्यिकी सामग्री गोळा करतो ना, तर त्या सामग्रीमध्ये एक गुणधर्म असा आढळतो की तो म्हणजे सर्व प्राप्तांक जे असतात की ना, सर्व संख्या एका विशिष्ट संख्येभोवती गोळा होण्याची त्यांची प्रवृत्ती असते. म्हणजे एका विशिष्ट संख्येजवळ. उदाहरण आपण घेऊया, समजा 8वीच्या मुलांचं वय. तर 8वीच्या मुलांचं वय किती असणार, एका वर्गातील 8वीचे 40 विद्यार्थी आहेत, साधारण 8 5 13 वय असतं, बरोबर ना. मग समजा एखादा मुलगा लहान असेल, 12 असेल समजा, आणि एखादा मुलगा पुन्हा नापास झालेला असेल, त्याचं 15 असेल, पण बऱ्याच मुलांचं वय 13 जवळ असणार, बरोबर ना. म्हणजे सामग्रीची एक प्रवृत्ती असते. ते 40 मुलांचे मग जी वय दिलेली असतील, सगळ्या संख्या तुम्हाला 13च्या जवळपास दिसतील. सगळ्या संख्यांची दाटीवाटी कुठल्या संख्येजवळ असणार, ती एकच संख्या 13 जवळ असणार, कारण 8वीच्या मुलांचं वय आहे. आणि गटाची ही प्रवृत्ती जी आहे तिला म्हणतात केंद्रीय प्रवृत्ती. आणि ही जी विशिष्ट संख्या आहे, जो विशिष्ट प्राप्तांक, तो त्या पूर्ण समूहाचं प्रतिनिधित्व करतो. आणि त्या विशिष्ट संख्येला म्हणजेच त्या प्राप्तांकाला केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण असे म्हणतात. तर आपण 10वीच्या ह्या पाठामध्ये काय शिकणार आहोत, केंद्रीय प्रवृत्तीची जी परिमाणं आहेत. कोणती परिमाणं आहेत पाहूया आपण जरा. मध्य, मध्यक आणि बहुलक ही जी 3 परिमाणं आहेत, यांचीही माहिती आपण, यांचाही अभ्यास आपण मागील इयत्तेत केलेला आहे बाळांनो. मध्य म्हणजे काय, मध्य म्हणजे एक प्रकार सरासरी आहे. मध्यक म्हणजे काय, बहुलक म्हणजे काय, हे आपण मागील इयत्तेत शिकलेलो आहोत. हे पहा, केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे कोणकोणती आहेत, मध्य, मध्यक आणि बहुलक. ठीक आहे. तर आजच्या भागात आपण काय शिकणार आहोत, तर मध्य, मध्यक आणि बहुलक यांचा आपण अधिक अभ्यास करणार आहोत. यांचा आपण अभ्यास केलेलाच आहे, पण अधिक अभ्यास, त्यांची परिभाषा, त्यांची चिन्ह यांची माहिती आपण करून घेणार आहोत. तर आपल्या 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये थोडंफार डिटेल म्हणूया आपण मध्य, मध्यक आणि बहुलक यांच्या अजून काही पद्धती. म्हणजे जो वर्गीकृत म्हटलं ना आपण, वर्गीकृत म्हणजे वर्ग, गट पाडून दिलेली जी वारंवारता सारणी असेल, तर त्या सारणीचा मध्य कसा काढायचा, मध्य कसा काढायचा, बहुलक कसा काढायचा, ते आपण पाहणार आहोत. तर मध्य म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलंच. मध्य म्हणजे एक प्रकारे सरासरीच असते. आपण आपल्या मार्कांची सरासरी काढतो ना, आपल्याला 6 विषयाचे मिळालेले मार्क असतील, तर आपण काय करतो, त्या सर्व मार्कांची, मार्क म्हणजे संख्या, त्याला प्राप्तांक म्हणणार ते आपण, त्यांची बेरीज करतो आणि भागिले एकूण विषय आपलं किती असा 6 म्हणून त्याने भागतो आपण, बरोबर ना. मग त्या सर्व प्राप्तांकांची बेरीज म्हणजे चिन्ह बघा, समेशन, बेरजेला हे चिन्ह आहे, समेशन एक्स आय म्हणजे काय, एक्स आय हा आयवा प्राप्तांक आहे. किती संख्या आहेत त्या, इंटिजर, त्या म्हणजे पूर्ण संख्याच्या रूपात असतं ना, पूर्णांक. आणि एकूण प्राप्तांक म्हणजे एन. तुमचे 6 विषय असतील, 6 विषयांच्या मार्कांची बेरीज तुम्ही करता, त्याला भागिले एनने भागता आणि मग 100ने गुणता पर्सेंटेज काढण्यासाठी, बरोबर ना. म्हणजे मध्य म्हणजे एक प्रकारची सरासरीच असते. आता तो मध्य, त्याचं चिन्ह आहे, ते चिन्ह काय, एक्स बार. वरती जी रेषा आहे तिला बार असे म्हणतात. एक्स बार या चिन्हाने मध्य दर्शवतात आणि ती दिलेल्या सामग्रीची एक प्रकारचे सरासरीच असते. कळलं का. त्यामुळे एक्स बार बरोबर समेशन ऑफ एक्स आय, समेशन म्हणजे बेरीज, सर्व प्राप्तांकांची बेरीज, भागिले एन. एन म्हणजे एकूण प्राप्तांक. हे झालं मध्य काढण्याचं सूत्र. ठीक आहे. आता आपण काय पाहणार आहोत, तर वर्गीकृत वारंवारता सारणी. वर्गीकृत वारंवारता सारणी म्हणजेच काय, गट पाडून दिलेली जी सारणी आहे ना, तिचा मध्य कसा काढायचा. काय होतं, कधी कधी मोठ्या प्रमाणात सारणी असते,
म्हणजे प्रयोग जे केलेला आहे ते प्रयोगाची जी माहिती आहे ती मोठ्या प्रमाणात असते. अशावेळी त्या संख्यांचा मध्य आपल्याला साधी बेरीज करून, ज्या ते सूत्र जे आहे ना आता समेशन ऑफ एक्स आहे, म्हणजे बेरीज करून काढणं फार जिकरीचं होतं. आणि मग काय करायचं, त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आता आपण शोधणार आहोत. काय मग पहिली पद्धत कोणती, तर त्या संख्या तुम्हाला म्हटलं ना मगाशी मी, केंद्रीय प्रवृत्ती काय आहे की एका संख्येजवळ अनेक संख्या गोळा झालेल्या असतात. मग ती संख्या आपल्याला शोधायची आहे. त्या संख्यांच्या जवळपासची संख्या शोधायची. कळलं ना, सगळ्यांची बेरीज करत नाही बसायची. तर संख्यांच्या जवळपासची संख्या किंवा अंदाजे मध्य काढण्याच्या विविध पद्धती आहेत. पहिली सरळ पद्धत, दुसरी गृहीत मध्य पद्धत आणि तिसरी मध्य प्रमाण विचलन पद्धती. या 3 पद्धतीने वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीचा मध्य काढता येतो. तर प्रथम आपण पाहणार आहोत सरळ पद्धत, डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड म्हणजे काय करायचं, ज्यामध्ये वारंवारता सारणी तयार करायची, 4 उभे स्तंभ असणारे. आणि आता आपण पाहणार आहोत कशी सारणी तयार करायची. आणि जे मगाशी मी सूत्र दाखवलं त्या सूत्राचा उपयोग करायचा मध्य काढण्यासाठी. एक्स बार बरोबर समेशन ऑफ एक्स आय इंटू एफ आय. समेशन ऑफ एक्स आय इंटू एफ आय, तुम्ही म्हणाले एफ आय काय आलं, फ्रिक्वेन्सी आहे ना, वारंवारता. मग एक्स आय आणि एफ आय यांचा गुणाकार करायचा आणि त्याला भागिले समेशन ऑफ एफ आय, म्हणजे सूत्र पुन्हा पाहूया. सूत्र तेच आहे बाळांनो, मगाशी मी दिलं ते. मग समेशन ऑफ एफ आय, मग वारंवारतेची बेरीज हे एन असतं. त्यामुळे सूत्र आहे समेशन ऑफ एक्स आय एफ आय भागिले एन. समेशन ऑफ एफ आय म्हणजेच एन, मी कंसात दिले, ते सूत्र वापरायचं आहे. आता एक उदाहरण पाहूया आपण सरळ पद्धतीचं. विद्यार्थ्याने पूरग्रस्तांच्या निधीसाठी जी वर्गणी जमा केलेली आहे निधी, त्याची तुम्हाला सारणी दिली आहे बघा, वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. त्यावरून जमा केलेल्या, विद्यार्थ्याने जमा केलेल्या जी पूरग्रस्त निधी आहे त्याचा मध्य सरळ पद्धतीने काढा. तर 3 पद्धती असल्यामुळे तुम्हाला परीक्षेला दिलेलं असेल कुठल्या पद्धतीने काढा, तर त्या पद्धतीनेच तुम्ही करायचं आहे. ही आहे आपली सारणी. आता कोणते कोणते बघा गट काय केले आहेत बघा. 0 ते 10 रुपये हे रक्कम आहे ना पूरग्रस्त निधी. 10 ते 20 रुपये, 20 ते 30 रुपये, 30 ते 40 रुपये, 40 ते 50 रुपये. आणि प्रत्येकातली विद्यार्थी संख्या 5, 7, 5, 2, 6. पुढे आपण पाहूया पुढच्या पानावर बघा. आता ही 4 स्तंभ असलेली सारणी. पहिल्या सारणीमध्ये पहिल्या तक्त्यात काय लिहायचं आहे, वर्ग लिहायचे आहेत बरोबर. हे 0 ते 10, 10 ते 20 हे बघा वर्ग हे कसे आहेत माहिती आहे ना, एक्सक्लुझिव्ह आहेत बघा, अखंडित. 10 पासून पुढे कंटिन्यू केला आहे दुसरा 10 ते 20, 20च्या पुढे कंटिन्यू केला आहे 20 ते 30. आता ह्यांचा वर्गमध्य बघा, तुम्हाला म्हटलं मी वर्गमध्य वर्गांतर हे शब्द येणार आहेत. वर्गमध्य कसा काढायचा, आता 0 ते 10चा वर्गमध्य 5 कसा काढायचा आठवा बरं. पण मगाशी काही संज्ञा पाहिला. वर्गमध्य म्हणजे वरची खालची वर्गमर्यादा आणि वरची यांची बेरीज भागिले 2. हे बघा इथे मी केलं आहे यासाठी 0 अधिक 10, 10 भागिले 2, 2×5 10, म्हणून याचा वर्गमध्य 5 आलेला आहे. त्याचप्रमाणे आता 10 ते 20चा काय येणार, 20 आणि 10 30 भागिले 2 15, 30 आणि 20 50 भागिले 2 25, 30 ते 40 70 भागिले 2 35, आणि 40 ते 50 बेरीज 90 भागिले 2 45. अशा प्रकारे या सरळ पद्धतीमध्ये जे 4 कॉलम जे आहेत ते पहिल्या स्तंभात वर्ग लिहायचा आहे, दुसऱ्या स्तंभात वर्गमध्य लिहायचं आहे, आणि तिसऱ्या स्तंभात काय लिहायचं आता, वारंवारता. वारंवारता एफ फ्रिक्वेन्सी, एफ आय म्हणजे ती संख्या आहे ना, प्राप्तांक दाखवतो. मग आता मगाशी आपण तिथे तक्त्यात दिलेलं होतं वारंवारता प्रत्येक गटामध्ये किती निधी दिले ती संख्या आता मी मागच्या आपल्या स्लाईडवर गेलेली आहे, तिथे लिहिली आहे बघा मी, म्हणून मी आकडे वाचले होते. 0 ते 10 रुपये दिलेली मुलं 5 आहेत, 10 ते 20 7, त्यापुढे 5 2 6. ठीक आहे. आता तिसरा जो चौथा जो कॉलम तो या ठिकाणी नवीन आहे तो काय आहे, तर एक्स आय म्हणजे वर्गमध्य आहे, आणि ही वारंवारता म्हणजे प्रत्येक गटात किती मुलं आहेत ती आपण मागच्या तक्त्यामध्येच होते. तर ह्या सरळ पद्धतीमध्ये एफ आय एक्स आय म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 5 आणि 5चा गुणाकार किती येणार 25. ठीक आहे. दुसरा कॉलम म्हणजे 15 आणि 7 यांचा गुणाकार 15 7 किती येणार 105. तर 25 गुणिले 5, 25 5 25 असे.
35 गुणिले 2 किती 35 दुने 70. मग 45 गुणिले 6 किती 45 गुणिले 6 270. ठीक आहे. म्हणजे आपण वर्गीकृत वारंवार सारणी आहे ना इथे. वर्ग जर नसते तर गोष्ट वेगळी होती. म्हणजे वर्ग असल्यामुळे आपण वर्ग मध्य काढला आहे, त्यामुळे त्या दोघांचा गुणाकार करायचा आणि तो गुणाकार असा आलेला आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, हे समेशन ऑफ FI म्हणजे एकूण विद्यार्थी जाईल का. हे एकूण विद्यार्थी जे होते ना, 25 मुलं होती ज्यांनी निधी गोळा केला आहे, ती बघा, ती ह्या सर्वांची बेरीज म्हणजे तुम्हाला मगाशीच म्हटलं समेशन ऑफ FI म्हणजे N असतं. तुमचे एकूण किती मुलं आहेत किंवा एकूण किती गावं आहेत ती बेरीज ह्या समेशन ऑफ FI. तुम्ही समेशन FI असं नाही आठवलं तर तुम्ही त्या ठिकाणी N सुद्धा लिहू शकता. आणि ह्या सर्वांची बेरीज म्हणजे समेशन ऑफ FIXI. हे चिन्ह बेरजेचं आहे, लक्षात ठेवा. समेशन म्हणतात त्याला, सिग्मा किंवा समेशन. तर ह्या सर्वांची बेरीज केली 595 आलेली आहे. आता पुढच्या स्लाईडवर आपण सूत्र वापरूया आणि मध्य काढूया. बघा सरळ पद्धत. तर आपलं सूत्र काय आहे, एक्स बार बरोबर समेशन ऑफ XI म्हणजे XI ची जी बेरीज केली आहे ती भागिले समेशन ऑफ FI म्हणजेच काय, तर समेशन ऑफ XI वरती तेच राहणार भागिले समेशन ऑफ FI म्हणजेच काय सांगितलं मी तुम्हाला N. म्हणजे जर तुम्ही समेशन FI असं न लिहिता N लिहिलं तरीसुद्धा चालेल. तर आता आपण किमती घालूया. समेशन ऑफ XI 595 आलं होतं, N 25 आहे, त्यांचा भागाकार केला किती आला 23.8. म्हणजे विद्यार्थ्याने जमा केलेल्या पूरग्रस्त निधीचा मध्य किती आहे 23.8 किंवा 23.8 हे रुपये आहेत ना, मग 23 रुपये 80 पैसे म्हणजे एक शून्य द्यायला पाहिजे. पैसे 100 पैसे बरोबर 1 रुपया असतो, म्हणून हा शून्य द्यायला पाहिजे. पाहूया अजून एक उदाहरण त्या पद्धतीचं. एक काम पूर्ण करण्यास कामगारांना लागल्याच्या वेळेचे मिनिटात वेळ दिले, वारंवारता वितरण सारणी दिली आहे. त्यावरून त्या कामगारांस लागणाऱ्या वेळेचा मध्य काढा. वेळ दिले बघा मिनिटात 20 ते 24, 25 ते 29, 30 ते 34, 35 ते 39. आता बघा हे वर्ग खंडित आहेत हा बाळांनो. खंडित म्हणजे समावेशक पहिल्या पद्धतीचे वर्ग आहेत. आणि आपल्याला इथे कामगारांची संख्या पण दिलेली आहे. किती आहे 2, 10, 15, 20, 28, 25 हां. तर प्रथम आपल्याला त्यांचा तक्ता करायला पाहिजे आता, बरोबर ना. वर्ग अवकाश म्हणजेच वर्ग जे काय आहेत ते लिहायचे, वर्ग मध्य कामगार आहेत या ठिकाणी, मग त्यांचा गुणाकार. तर 20 ते 24 वर्ग तुम्हाला कळले ना, मगाशी कसे होते समावेशक होते. आणि इथे आता हे कसे आहेत बघा, वर्ग 20 ते 24, 25 ते 29 हे समावेशक आहेत, मगाशी असमावेशक होते. लक्षात आलं तुमच्या. मग आता 20 ते 24 हा जो आहे वर्ग अवकाश, तो त्याचा वर्ग मध्य काढायचा. मग असे मी सांगितलं कसं काढायचा. या दोघांची बेरीज भागिले 2. तर 20 आणि 24ची बेरीज किती आहेत बघा 44 नाही का, मग 44 भागिले 2 22. तसंच इथे प्रत्येकाची बेरीज भागिले 2 करून मी हे वर्ग मध्य काढलेले आहेत, बरोबर. तुम्ही करून पहा बेरीज भागिले 2 करून. तर कामगारांची संख्या आपल्याला दिलेलीच होती. आता पुढे काय करायचं, या दोघांचा गुणाकार प्रत्येक ठिकाणी, बरोबर ना. गुणाकार करून FIXI जो गुणाकार लिहायचा आहे. प्रत्येक बघा 42 गुणिले 28 लिहिलेला आहे, त्यानंतर 47 गुणिले 25 हा गुणाकार. आता कोणाकोणाची बेरीज करायची, कामगारांची एकूण संख्या समेशन ऑफ FI म्हणजेच N ती 100 आहे. आणि FIXI बेरीज केली, यांची बेरीज केली, ती आलेली आहे मला 3885. आता आपण सूत्र वापरूया. सूत्र समेशन ऑफ FIXI एक्स बार बरोबर समेशन ऑफ FIXI भागिले N. ठीक आहे. मग 3885 भागिले 100 हे एवढं उत्तर आलेलं आहे. 100ने भागायचं आहे, त्यामुळे 38.85 मिनटे. म्हणजे एका कामगारास एक काम पूर्ण करण्यास लागणाऱ्या वेळेचा मध्य किती आलेला आहे, सरळ मध्य पद्धतीने 38.85 मिनटं. समजलं बाळांनो तुम्हाला. म्हणजे आज आपण वर्गीकृत वारंवारता सारणी जे वर्ग समावेशक आणि असमावेशक कोणत्याही पद्धत असू दे, इन्क्लुझिव्ह असू दे किंवा एक्सक्लुझिव्ह असू दे, तर सरळ मध्य पद्धतीने मध्य कसा काढायचा ते आपण पाहिलेलं आहे. तर आजच्या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.
आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.